नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया काळ्या वाटाण्याची उसळ. झणझणीत चमचमीत अशी ही उसळ खायला तर एकदम रुचकर आहेच, पण करायलाही सोपी आहे. इथं आपण काळे वाटाणे पाव किलो घेतलेले आहेत. 250 ग्रॅम काळे वाटाणे वजनी प्रमाणात घेऊन यायचे आणि स्वच्छ धुवायचे आणि 7 ते 8 तासासाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत. जशी बाकीची कडधान्य आपण भिजवतो अगदी त्याच पद्धतीने हे काळे वाटाणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. काळा वाटाणा तसं म्हणायला गेलं तर आपल्या ह्या भागाला अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या साईडला कमी प्रमाणात केला जातो किंवा बऱ्याच लोकांना हा माहीतही नाही आहे. हा काळा वाटाणा कोकणामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने याची उसळ किंवा याची जे सांबर असतं ते केलं जातं. अगदी त्यांच्याकडे जर देवाधर्माचं काही कार्य असेल तर त्या कार्यासाठी पारंपरिक पद्धतीने याची उसळ केली जाते. अगदी अप्रतिम चवीचा हा वाटाणा आहे. खूप छान याची उसळ होते. जशी आपण हिरवा किंवा पांढरा वाटाण्याची किंवा साध्या अगदी वाटाण्याच्या शेंगा ओल्या वाटाण्याची उसळ करतो किंवा जसे भाज्या करतो अगदी त्याच पद्धतीने याची ही उसळ केली जाते. आता हा वाटाणा आपण कुकरला लावलेला आहे. त्याचबरोबर 2 बटाटे टाकून 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या. वाटाण्यासाठी लागणारा मसाला पहा इथं. 1 मिडियम साईजचा कांदा, थोडंसं खोबरं, जिरे, धणे, लवंग, दालचिनी आणि 3 ते 4 मिरीदाणे घ्यायचे. अगदी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मी इथं तुम्हाला ही उसळ बनवून दाखवत आहे. अगदी पारंपरिक पद्धत जे कोकणामध्ये जशा पद्धतीने ही उसळ केली जाते अगदी त्या पद्धतीने सांबर किंवा उसळ त्या पद्धतीने आपण इथं आज बनवत आहोत. हा कांदा जो आहे हा कांदा चांगला तांबूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी नॉनव्हेजलाही लाजवेल अशी ही रेसिपी होते. सुंदर चवीची ही रेसिपी होते. तुम्ही करून पहा. या वाटाण्याबरोबर आपल्याला अगदी पुरी किंवा जे भाजणीचे वडे किंवा कोंबडी वडे आपण जे म्हणतो त्या वड्याबरोबर या वाटाण्याची उसळ सुंदर लागते. कांदा भाजून घेतला की आपण हे खोबरंही छान लालसर भाजून घ्यायचं. त्याचबरोबर जे खडे मसाले घेतलेले आहेत हे खडे मसालेही शेकवून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घ्यायचं नाही आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं आहे. पहा इथं आता मी इथं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, पण जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल, ओला नारळ असेल तर नक्की तो या उसळीसाठी घ्या. सुंदर फार छान चवीची ही उसळ होते. तुम्ही करून पहा. आपल्या डीमार्टमध्ये किंवा अगदी एखाद्या बाजारमध्ये हे काळे वाटाणे सहज उपलब्ध आहेत. पूर्णपणे हा मसाला आपण वाटण करून घेतलं कांदा खोबऱ्याचं आणि आता आपले वाटाणे शिजले आहेत का ते पाहूया आपण. बटाटेही छान आपले उकडलेले आहेत. आता वाटाण्यामध्येच मी बटाटाही उकडून घेतलेला आहे स्वच्छ धुवून. आता पाहूया आपले वाटाणे शिजले आहेत का. हे वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो. अगदी 8 ते 9 शिट्ट्या आपल्याला कराव्या लागतात मीडियम गॅसवरती. इथं पहा छान असा हा वाटाणा आपला शिजलेला आहे. पहा इथे. आणि 7 ते 8 तासासाठी छान भिजवून घेतला की हा वाटाणा व्यवस्थित आपल्या कुकरला शिजतो. आता एक पळी तेलावरती आपण फोडणी टाकूया. जिरे, मोहरी, हिंग, हळदीची आपल्याला फोडणी करायची. मोहरी छान तडतडली की जिरे, त्याचबरोबर हळद आणि हिंग घेऊया. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि 1-2 चमचे आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची. पहा इथं आलं आणि लसूण आपण मसाल्यामध्ये न घेता, वाटणामध्ये न घेता आपण तेलामध्ये छान खमंग खरपूस परतून घेऊया. पूर्णपणे आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे मसाला परतून घ्यायचा आहे. छान असा सुगंध आलं लसूण पेस्टचा सुटला की आपण याच्यामध्ये 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला जो आपण रोजच्या वापरात मसाला आहे तो घेऊया. 12 महिन्यासाठी जो आपण आपला घरगुती मसाला असतो तो वापरायचा. त्याचबरोबर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आणि छान असा हा मसाला पूर्ण परतून झाला म्हणजे पावडर मसाले तेलामध्ये परतून झाले की टोमॅटो घेऊया. मिडियम साईजचं टोमॅटो बारीक चिरून घ्या. थोडीशी कोथिंबीर घ्या आणि ह्या तेलामध्ये छान परतून घ्या. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आणि जेव्हा असा तुम्ही मसाला छान असा परतून घेणार तेव्हा सुंदर चवीची ही उसळ होते. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पाहिता आता हा जो आपण कुकरला वाटाणा शिजवला तो घेऊया. आता याचं पाणी न काढून टाकता पूर्ण पाण्यासहित हा वाटाणा आपल्याला इथं घ्यायचा आहे. अगदी पोळी भाकरी अगदी पाव किंवा अगदी पुरी, अगदी भाजणीचे वडे याच्याबरोबर ह्या वाटाण्याची चव फार छान लागते. गरमागरम भाताबरोबरही हा वाटाणा चवीला फार सुंदर लागतो. तुम्ही एकदा करून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही हा पदार्थ केला का आणि जर तो केला तर तो कसा झाला, तुम्हाला आवडला का. आता हा उकडलेला बटाटा ही फोडी करून आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. बटाटा ऑप्शनल आहे, पण बटाटा जर तुम्ही घेतला तर याच्यामध्ये तर छान चव लागते या उसळीला. आता हे जे
वाटण आपण कांदा खोबऱ्याचं केलं होतं ते वाटण घेऊया. तुम्ही पाहू शकत असाल मी तेलामध्ये वाटण परतून न घेता कच्चं वाटण मी वरून टाकत आहे. आपण कांदा भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे या वाटणाला तेलाची गरज परतायची पडत नाही. वरून असं कांदा खोबऱ्याचं वाटण घ्यायचं आणि छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मी सांगितल्याप्रमाणे ओल्या खोबऱ्याचा जर तुम्ही इथं वापर केला तर सुंदर चवीची ही उसळ होते, अगदी पारंपरिक कोकणी पद्धतीने. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आणि त्याचबरोबर थोडासा जो शिजलेला वाटाणा होता तो मिक्सरला लावून घेतला मी आणि तोही मिक्सरला लावलेला वाटाणा हे आपण या उसळीमध्ये किंवा ह्या भाजीमध्ये घेऊया आणि छान अशी दरदरीत भाजी आपली तयार झाली आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी सुंदर चवीची ही उसळ होते. आपण बाकीच्या जशा उसळी करतो, अगदी मटकीची उसळ किंवा आपण वाटाण्याच्या बाकीच्या उसळी करतो, त्याच्यापेक्षा खूप वेगळी पद्धत आहे हा वाटाणा बनवण्याची. तुम्ही जर याची मिसळ करून खाल्ली तरीही मिसळीला हा वाटाणा फार सुंदर लागतो. अशा पद्धतीने आपला वाटाणा छान अशी ही उसळ झालेली आहे. एक अर्धा इंच मी इथं चिंच घेतलेली आहे. चिंचेच्या ऐवजी तुम्ही इथं कोकमचाही वापर करू शकता. छान आंबट तिखट अशी ही उसळ चवीला सुंदर लागते आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जी काळ्या वाटाण्याची उसळ आहे ही उसळ नक्की तुम्ही मित्रमैत्रिणींना शेअर करा. फार छान चवीची ही उसळ होते. नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि याच पद्धतीने पुन्हा आपण नवीन नवीन रेसिपी, अगदी पारंपरिक रेसिपी दाखवूया. आणि पुन्हा अशाच तुम्ही रेसिपी पाहण्यासाठी अगदी आम्ही सातारकर चॅनलला भेट देत राहा. पहा इथं अगदी दरदरीत अशी ही उसळ झालेली आहे. 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला ही उसळ चांगली उकळून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी ही व्यवस्थित उसळ गॅसवरती 7 ते 8 मिनटासाठी उकळून घेतली की छान मसाल्याचा सुगंध उसळीमध्ये मुरतो आणि सुंदर चवीची ही भाजी आपली तयार होते. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. पुन्हा एकदा सांगते, रेसिपी आवडली तर चॅनल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला भेट देत राहा. पुन्हा भेटू अशाच छान पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, छान छान खात रहा, रेसिपीज पाहत रहा, रेसिपीज ट्राय करत रहा. धन्यवाद मंडळी.